आज आपण इथं कच्च्या टोमॅटोची चटणी बघणार आहे. नेहमी त्याच पद्धतीची चटणी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा. ही चटणी साऊथच्या एका मी हॉटेलमध्ये खाल्ली होती. सो तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या चटणीसाठी जे कच्चे टोमॅटो घ्यायचे आहेत, ते अगदी हिरवेगार न घेता किंचित लालसर शेड आलेले घ्यायचे. याच्यामुळे चटणीमध्ये खूप चवीला फरक येतो. इथं मी लांब-लांब टोमॅटो चिरून घेतलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. अगदी हिरवागार टोमॅटो आणि लाल टोमॅटो मी तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून दाखवलेला आहे. अशी किंचित लालसर शेड असलेला टोमॅटो घ्यायचा. स्क्रीनवर चटणीसाठी लागणारं साहित्य दिलेलं आहे. आता चटणी कशी करायची ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधली जी लाल मिरची आहे ती अजिबात स्किप करायची नाही. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात 2 चमचे तेल घालून पहिल्यांदा हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आणि लाल मिरच्या देठासहित आपल्याला घालायच्या आहेत. सोबतच लसणाच्या पाकळ्या आणि कांदा, लांब चिरलेला कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. कांदा इथं फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करायचा आहे. अजिबात जास्त भाजायचा नाही. सुकी मिरची पुढं करपू नये म्हणून मी तेलातनं बाजूला काढून घेत आहे. कांदा इथं व्यवस्थित भाजून घेत आहे, तोपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी. टोमॅटो ज्या आकाराने चिरलेले आहेत ना, त्याच आकारामध्ये कांदा सुद्धा चिरून घ्यायचा. म्हणजे टोमॅटो लांब-लांब चिरलेले आहेत म्हणून कांदा सुद्धा इथं लांब चिरलेला आहे. इथे कढीपत्ता आणि जिरे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. कढीपत्ता आणि जिरे फोडणीत घातलं तरी चालेल. लगेचच मी टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, की ज्या आकारामध्ये आपण टोमॅटो चिरलेले आहेत, त्या आकारामध्येच आपण कांदा चिरून घेतलेला आहे. त्यामुळे दोन्हीही एकसारखे परतले जातात. सोबतच 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे. टोमॅटोवर मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मदत होते. मी झाकून त्याला एक वाफ काढलेली आहे. टोमॅटो अर्धकच्चं शिजल्यानंतर त्यामध्ये जी पहिल्यांदा आपण लाल सुकी मिरची परतून घेतली होती, ती आणि चिंच घातलेली आहे. हे नरम होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. परत एकदा झाकून आपण वाफ काढून घ्यायची आहे. याच्यामुळे मिक्सरमध्ये हे चटकन बारीक होते. चिंच नरम झालेली आहे. मी इथं बाजूला काढून घेत आहे आणि परत एकदा टोमॅटो मिरची सहित व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक वाफ देऊन झाल्यानंतर टोमॅटो शिजलेत का ते एकदा चेक करावे. इथे टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत. यामध्ये मूठभर ताजी देठासहितची कोथिंबीर घातलेली आहे. ती एकदा परतून घ्यायची आणि सगळं मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. जी चिंच आपण नरम करून घेतली होती, तीच आता टोमॅटोच्या मध्ये घालून आपण परत त्याला झाकून ठेवणार आहे. याच्यामुळे चिंच अजून नरम होईल. कढई लोखंडी असल्यामुळे चिंच कढईमध्ये फार परतलेली नव्हती. या स्टेजला सुक्या मिरचीचे सगळे तुकडे काढून घ्यायचे. एक मिरची मी गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे आणि बाकी मिरच्यांचे तुकडे करून हे मिक्सरला आपल्याला कोर्स टेक्स्चरमध्ये वाटून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये मी सुक्या बॅडगी मिरचीचा वापर केलेला आहे. ती अजिबात स्किप करू नये. त्याच्यामुळे या चटणीला खूप छान चव येते. मी जाडसर टोमॅटोची चटणी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण याच्यासाठी फोडणी तयार करूया. तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. मोहरी, उडदाची डाळ घातलेली आहे आणि उडदाची डाळ चांगली गुलाबी रंगावर परतून घ्यायची. सोबतच हिंग आणि कढीपत्ता घालून हा तडका त्या चटणीवर ओतायचा आहे. शक्यतो ही वरची जी फोडणी किंवा तडका आहे तो जेवायला बसायच्या वेळी करून घ्यावा. याचा ताजा-ताजा स्वाद फार छान येतो. या चटणीसाठी आपण शेंगदाणे, गूळ, खोबरं काहीही वापरलेलं नाही. त्यामुळे या चटणीची एक वेगळी खूप छान चव येते. जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. इडली, डोसा, चपाती, भात या सगळ्यांबरोबर ही चटणी खूप मस्त लागते. इथं माझी टोमॅटोची या चटणीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.